आता सर्वसामान्य जे माणूस असतो की आपण संसार करतोय, मागे खूप व्याप आहे, मग त्यांनी सगळं सोडून साधना करायची? की जो माणूस संसारामध्ये आहे, त्याने संसार करत करत कशी साधना करायची? आता एखादा व्यक्ती याचं सगळ्यात सुंदर उदाहरण जर कोणी असेल तर ते शिव आहे. की शिवांनी पण लग्न केलं होतं, त्यांचा पण स्वतःचा संसार होता आणि त्या संसारामध्ये राहून पण त्यांनी साधना केली. ठीक आहे, तर आपण सुद्धा ती गोष्ट करू शकतो. सुरुवातीला आपल्याला प्रयत्न करावा लागेल, काही दिवस त्याला द्यावे लागतील. जसं की एक्झाम्पल सांगतो, आपण गाडी चालवतो. सुरुवातीला गाडी चालवताना काय करतो, खूप जास्त कॉन्शियस असतो, बघत असतो कशा पद्धतीने कुठे क्लच आहे, कुठे ब्रेक आहे, कुठे एक्सलेटर आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला समजून घ्याव्या लागतात. पण एका टायमानंतर काय होतं, जशी जशी आपल्याला सवय होत जाते आणि एका टायमानंतर आपल्याला गरज पडत नाही, आपण आपलं मन वेगळीकडे चालतं पण आपला हात बरोबर वळतो. बरोबर, तर ऑटोमॅटिकली सेम टू सेम साधना करत असताना सुद्धा सुरुवातीला तुम्हाला कष्ट तर घ्यावेच लागणार आहे. जसं आपण काम करतो म्हणून जेवायचं सोडतो का? आपण काम करतो म्हणून झोपायचं सोडतो का? आपण काम करतो म्हणून पाणी प्यायचं सोडतो का? त्या जशा गोष्टी गरजेच्या आहे त्याच प्रकारे आपल्याला साधना सुद्धा गरजेची आहे. तर प्रत्येक व्यक्ती करू शकतो, ह्याच्यातनं असं काही नाहीये की खूप लोकांना वाटतं आम्ही जर साधना करणार तर आम्हाला का घरदार सोडून दे का टायमाला. ठीक आहे, तर असं काही